नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे बहुचर्चित तलाठी भरतीबाबतची महत्त्वाची आणि लेटेस्ट अपडेट। तर बघा, तलाठी भरतीबाबत निकालाची ही अपडेट आहे। यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी मी जे ऑफिशियली डिक्लेअर झालेल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे। तर बघा, गुणवत्ताधारक जे आहेत, ज्या लोक गुणवत्ता यादीमध्ये टॉपवरती आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची खुशखबर आहे की त्यांनी आपले कागदपत्रे तयार ठेवा। त्यानंतर तलाठी भरतीचा निकाल लवकरच लागणार आहे। एक्झॅक्ट कधीपर्यंत लागू शकतो याविषयी तलाठी भरतीबाबत दिलेल्या म्हणजे एक गुड न्यूज आहे त्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी की त्यांना असं सांगितलं जात आहे की 26 जानेवारीपर्यंत नियुक्ती मिळणार आहे। नेमकी बातमी काय आहे, ऑफिशियल सोर्स काय आहे, त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करू। तर बघा, आता ही न्यूजपेपरची कटिंग आहे। सोबतच मी ऑफिशियली ते बऱ्याचशा न्यूजपेपरमध्ये रीडिंग केलं, त्यातली एक कटआउट घेतली आहे। तर बघा, आपल्याला इथं काय सांगितलं, तलाठी निवड यादी आठवड्याभरात याद्यांचे काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। 26 जानेवारीला नियुक्तीपत्रे मिळण्याची शक्यता, ही फक्त शक्यता आहे नियुक्तीपत्राची। पण तुमचा जो म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीचा जो रिझल्ट असणार आहे, हा रिझल्ट लवकरात लवकर लागण्याची शक्यता आहे। आता सर्वांनाच माहीत आहे की 8.5 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते, म्हणजे विद्यार्थी जास्त होते, परीक्षा 8.5 लाख विद्यार्थ्यांनी दिली होती, त्यातले 4,500चं सिलेक्शन करायचं आहे। आणि ही जी यादी होती, जी गुणवत्ता यादी जाहीर झाली होती, ही वादाच्या भोवऱ्यात अटकली होती। वाद निर्माण झाला होता, वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं आपल्याला बघायला मिळाली आहेत। जे विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत त्यांच्याकडून सुद्धा बिल आलेले आहेत, आणि ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क आहेत त्यांनी सुद्धा कलेक्टर ऑफिसला बरेचशी निवेदनं दिलेली आहेत। त्यानंतर वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची PDF फाईल सुद्धा सर्क्युलेट होत आहे, त्याविषयी आपण सविस्तर आता ज्ञान आपल्याला संपूर्ण मिळाले आहे। मुद्दा काय आहे, परिस्थिती काय आहे, या सर्वच गोष्टीविषयी आता आपण बहुचर्चित आहोत। फक्त आता या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला रिझल्ट विषयीच माहिती देणार आहे। तर बघा, बातमी काय म्हणते की तलाठी, आपण हे रीड करू, झूम करू। बघा, बातमी काय म्हणते की बातमी अशी म्हणते आपल्याला, तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आठवड्याभरातच जिल्हा स्तरावरील निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे। जात संवर्ग निहाय जिल्ह्यात रिक्त पदांनुसार याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। त्यामुळे तलाठी पदाकरता आस लावून बसलेल्या तरुणांना लवकरच नियुक्तीपत्रे मिळू शकतात। आता शॉर्टकटमध्ये ही पूर्ण न्यूज न वाचता मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो की आपली जी तलाठी भरती झाली होती, ती तलाठी भरतीची गुणवत्ता यादी सुद्धा प्रक्षेपित झालेली आहे। आता गुणवत्ता यादी येऊन काही फायदा नाही, तर जी निवड यादी असते, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीची जी निवड यादी असते, ही निवड यादी तुम्हाला येत्या 2 ते 4 दिवसाच्या आतमध्ये बघायला मिळेल। कदाचित तुम्हाला उद्या सुद्धा बघायला मिळू शकते, कारण की आपले जे सोर्स आहेत, सोर्सनुसार असं सांगण्यात येत आहे की 26 जानेवारीला तुम्हाला नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत। म्हणजे 26 जानेवारीला जो अंतिम निकाल असतो की जे विद्यार्थी तलाठी म्हणून लागणार आहेत, त्या विद्यार्थ्यांची लिस्ट सुद्धा डिक्लेअर होण्याचे चान्सेस आहेत। म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरची जी फायनल मेरिट लिस्ट असते ती सुद्धा लागण्याचे चान्सेस 26 जानेवारीला आहे। म्हणून येत्या 2 ते 4 दिवसाच्या आतमध्ये, म्हणजे या आठवड्यामध्ये तुम्हाला तलाठी भरतीचा अपेक्षित निकाल येणे एक काय आहे, आशा आहे, म्हणजे शक्यता आहे। ॲक्च्युली जे आपल्या तलाठी भरतीचे जे मेन होते ते म्हणजे सरिता नरके। या सरिता नरके तलाठी भरती समन्वयक जे आहे, म्हणजे आपली भरती ज्यांच्या अंडरमध्ये होती, त्या सरिता नरकेंनी काल ऑफिशियली अशी न्यूज दिलेली आहे की येत्या आठवड्यामध्ये तलाठी भरतीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे। म्हणजे जी नियुक्त्यांची यादी असते ॲज कॅटेगरी वाईज जे यादी असते, प्रत्येक जिल्हा पातळीवर जिल्हा निवड मंडळ आणि आपले जे रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे, यांच्या दोघांच्या प्रयत्नांनी जी यादी असते, ही यादी तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। आणि लवकरात लवकर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना जो निवड यादी असते, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, ते बघायला मिळणार आहे। आता निवड यादी कशी लागणार आहे, तर आता समजा फॉर एक्झाम्पल SC कॅटेगरीमध्ये 10 पोस्ट असतील, किती 10 पोस्ट असतील, कोणती एक कॅटेगरी समजा कन्सिडर केली, तर या 10 कॅटेगरीला जवळपास 30 विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकतं। कारण की एका जागेला मागच्या वेळेस म्हणजे 2019ला एका जागेला 3 विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं, म्हणून 30 विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकतं। म्हणजे अशा प्रकारात तुम्ही बघू शकता की एका जागेला 3
लोकांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानुसार नियुक्ती मिळणार आहे आणि नियुक्ती तुम्हाला 26 जानेवारीला मिळण्याचे खूप चान्सेस आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट लवकरात लवकर जमा करून ठेवावे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला वेळेवरती घाई होणार नाही. धन्यवाद. तुम्ही आपला पूर्ण व्हिडिओ बघितला. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.